18व्या शतकातील मराठा साम्राज्य तर दरबारात घेतले जाणारे निर्णय आणि एका सरदारावर ठेवलेला विश्वास, हे आहे एक ऐतिहासिक पत्र जे पेशव्यांनी राजश्री शहाजी भापकर यांना पाठवले होते। त्या काळात मराठा साम्राज्यावर छत्रपती शाहू महाराज यांचे राज्य होते आणि कारभार प्रत्यक्षात पेशवे यांच्या हाती होता। पेशवे दरबारातून राज्यातील सुव्यवस्था राखण्यासाठी सरदारांना आदेश देत असत। गावोगावी सरदार, स्वार, पायदळ आणि इनाम जमिनी हीच त्या काळातील सत्ता आणि ताकद होती। आणि अशाच एका परिस्थितीत हे पत्र लिहिले गेले। द लेटर बिगिन्स श्री राजश्री शहाजी भापकर गोसावी यांची। यातूनच शहाजी भापकर यांचा मान आणि प्रतिष्ठा दिसून येते। पत्रात नमूद आहे की गांडापूर परिसरात जीवनराव केशव नावाच्या व्यक्तीने मोठा उपद्रव सुरू केला आहे। तो हजारो स्वारांसह हालचाली करत आहे आणि सरकारच्या ताब्यातील प्रदेशात अस्थिरता निर्माण करत आहे। ही परिस्थिती धोकादायक होती, म्हणून पेशव्यांनी थेट शहाजी भापकर यांना आदेश दिला, उपद्रव थांबवा, जीवनराव केशव याला शिस्त लावा, राज्यात शांतता प्रस्थापित करा। हा साधा संदेश नव्हता, हा जबाबदारीचा आणि विश्वासाचा आदेश होता। शहाजी भापकर हे त्या काळातील प्रभावशाली सरदार होते। त्यांच्याकडे लष्करी ताकद, स्वार आणि स्थानिक प्रभाव होता। पेशव्यांनी त्यांच्यावर ठेवलेला विश्वास भापकर घराण्याच्या सामर्थ्याचा पुरावा आहे। इतिहासात प्रत्येक सरदाराला अशी जबाबदारी दिली जात नसे। ही निवड होती विश्वासू, सक्षम आणि निष्ठावान सरदाराची। आज आपल्या समोर असलेले हे पत्र फक्त कागदाचा तुकडा नाही, हे आहे भापकर घराण्याच्या इतिहासाचा जिवंत पुरावा। या पत्रातून आपल्याला त्या काळातील राजकीय परिस्थिती, सत्ता संतुलन आणि सरदारांची भूमिका स्पष्ट दिसते। इतिहास पुस्तकामध्ये वाचायला मिळतो, पण अशा पत्रामधून तो जिवंत होतो। हे पत्र सांगते भापकर घराणे केवळ नाव नव्हते, तर राजाच्या सुरक्षेची जबाबदारी पेलणारे घराणे होते।